या व्हिडिओने 2-3 मिलियन व्ह्यूज क्रॉस केले. कापा फणस बरका फणस कसा ओळखायचा. त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या, दादा तू जो बरका फणस दाखवलाय ना तो बरका फणस नाहीये, कारण बरका फणस हाताने फाडता येतो आणि तू तर बरका फणस कापलाय. त्याच व्हिडिओवर अजून एक आपल्या फॉलोअर्सची कमेंट आली की दादा तो तुझा कापा बरका फणस सोडून तिसरी एक व्हरायटी आहे सकला फणस म्हणून, ज्याचे गरे खायला गिळगिळीतच असतात पण तो कापायला कापा फणसासारखा लागतो. तर तुमचा तुम्ही कापलाय तो सकला फणस असावा. आणि मला ते पटलं, कारण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बरका फणस, ज्याला सुरीची आवश्यकता नाहीये कापायला, आपण तो हाताने फाडणार आहे. अजून एक टिप मित्रांनो, हा असा ओबड-दोबड शेपचा फणस आहे ना, इथून थोडा आतमध्ये गेलाय, इथून थोडा आतमध्ये गेलाय, असे फणस घ्यायला अवॉइड करा. या फणसामध्ये कमी गरे असतात. असे राऊंड शेपचे फणस घ्या, त्याच्यामध्ये गरे भरपूर असणार आहेत. मग मी का घेतला? मी तुम्हाला सांगायला घेतला. चला मग आता बरका फणस फाडूया एकदम इझिली मित्रांनो. असा आहे बघा, मस्तपैकी फाटला जातो तो. बरका फणस व्यवस्थित पिकला असेल ना मित्रांनो, खरंच त्याला सुरीची गरज नाहीये फाडायला. असा हातानेच मस्तपैकी मोकळा होतो तो. आणि ही फणसाची वाव आहे ना मित्रांनो, ती पण ही अशी काढून येते, हातात निघून येते म्हणतात. बघूया निघून येते का. आली आली निघून आली. त्यांना खरंच फणस खायचा माहितीये ना, त्यांना बरका फणस जास्त आवडणार, कारण तो खूप जास्त गोड असतो गिळगिळीत असला तरी. गऱ्या आकाराने छोटे आहेत पण साखरेसारखे गोड आहेत. जास्त काही मेहनत घ्यायची गरज लागत नाहीये, हे असे बसा बसा गरे निघून येतात. तर 100 रुपयाचा फणस घेतलेला मित्रांनो, मग एवढे भरून गरे निघालेत त्याच्यामध्ये. मी आता फणस एन्जॉय करतो, तुम्ही पण मार्केटमध्ये जाऊन फणस घेऊन या. तोपर्यंत येतो मी. बाय बाय.